अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑक्टोबर रोजी परतवाडा येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्यातील महायुती भाजपा सरकार विरोधात जोरदार किसान ट्रॅक्टर मोर्चा काढला। तब्बल 150 पेक्षा अधिक ट्रॅक्टरांसह शेकडो शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ते एसडीओ कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी तानाशाही नहीं चलेगी, जो सरकार निकम्मी है वह सरकार बदलनी है अशा घोषणांनी अचलपूर व परतवाडा हे जुळे शहर दुमदुमून गेले। मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांच्या वतीने बबलू देशमुख व खासदार बळवंत वानखडे यांनी निवेदनाच्या माध्यमातून शासनासमोर प्रति हेक्टर 50,000 रुपयांची सरसकट पीक नुकसान भरपाई द्यावी, वीज बिल माफी व तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, खरीप हंगाम हातातून गेल्याने रब्बी हंगामासाठी बी बियाणे व खते अनुदान तत्वावर निशुल्क उपलब्ध करावी व कर्जमाफी द्या इत्यादींसह इतर ठळक मागण्या मांडून तीव्र शब्दात संतप्त भावना व्यक्त केल्या। मोर्चाच्या शेवटी शेतकरी प्रतिनिधींसह काँग्रेसचे शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांना निवेदन देण्यासाठी उपविभागीय महसूल कार्यालयावर दाखल झाले। त्यावेळी एसडीओ बळवंत अरखराव यांना निवेदन देण्यात आले। यामुळे मोर्चेकरांच्या भावना दुमदुमल्या। किसान ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोडे, अध्यक्ष नामदेव तनपुरे, शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे, अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अमोल चिमोटे, राहुल गाठे, सच्चिदानंद बेलसरे, ओबीसी अध्यक्ष दिनेश वानखडे, अनिल पवार, किशोर देशमुख, रमेश गुलक्षे, दिलीप सावरकर या व्यतिरिक्त कार्यकर्त्यांसह उपेक्षित शेतकरी वर्ग मोठ्या संख्येत या किसान ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाला होता। आणि चांदूर बाजार तालुका मिळून आमचे सन्माननीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बबलूभाऊ देशमुख आणि आमचे लोकप्रिय आमदार लोकप्रिय खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये हा शेतकऱ्यांसाठी मोर्चा आपण इथे आयोजित केलेला आहे। आज शेतकऱ्यांची दैनंदिन व्यवस्था आपण सर्वांना माहिती आहे, कारण आपण सर्वजण इथे शेतकरी उपस्थित आहोत। आज नैसर्गिक आपत्तीमुळे जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकाला सरसकट कर्जमाफी व्हावी, हेक्टरी 50,000 मदत जाहीर व्हावी, यासाठी आम्ही इथे एकत्रित आलो आणि या सरकार आवाहन करतो आहे की समोर दिवाळी आहे, दिवाळी सारखा सण गोरगरिबांना चांगला व्हावा आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट 50,000 हेक्टरी मदत जाहीर व्हावी आणि करावी त्यांनी द्यावी, कारण की या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांबद्दल बरेचसे आपले महान नेते त्यांनी शेतकऱ्यांबद्दल बरेच काही बोललेले आहेत, पण बोलत कैसा वागे त्याप्रमाणे ते वागत नाहीये। म्हणून आज आपल्याला इथे त्यांच्या विरोधामध्ये इथे उभे राहून सरसकट कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांना मदत करावी, कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे। शेतकऱ्यांच्या शिवाय इथे कुठला पर्याय नाही। देश चालतो तो आमच्यामुळे चालतो, आमच्यामुळे तुम्ही त्या पक्षावर त्या पदावर तिथे उपस्थित आहात आणि आमचाच
आणि तिथे मालमलाई खात बसलेले आहात, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहात. लोकांना लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची गरज इथे वाटत आहे. तेव्हा या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी ही झालीच पाहिजे, या उद्देशाने आपण इथे उपस्थित आहोत. शेकडो ट्रॅक्टरांवर करपलेली सोयाबीन, ज्वारी आणि हातात मागण्यांचे कटआउट, झेंडे आणि फलक घेऊन निघालेला हा ट्रॅक्टर मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शेतकऱ्यांचा संताप आणि निर्धार या दोन्हींचा संगम असलेली ही जन आवाज जुड्या शहराच्या कानाकोपऱ्यात घुमली. अचलपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ही लढाई सुरूच राहील. कर्जमाफीसह सरसकट प्रति हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई त्वरित अदा करावी व रब्बी हंगामातील बी बियाणे व खते अनुदान तत्वावर देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांनी यावेळी दिला. देशात 2014 पासून आजपर्यंत काय झालं, किती कर्ज वाढलं, महाराष्ट्रावर किती कर्ज आहे. लाडली बहीण आणली, लाडली बहीणला 1500 रुपये सरसकट लिहून राहिले. किती लाडल्या बहीण म्हणजे रिश्वत दिली विधानसभेच्या ह्याच्यात आणि मतं घेऊन गेले. आता अर्ध्यापेक्षा जास्त कमी करून टाकले. म्हणजे लाडली बहीणने धोका दिला, शेतकऱ्याला धोका दिला, सुशिक्षित बेकारांना धोका दिला, सामान्य जनतेला धोका देऊन राहिले. तरी आपल्याला ही गव्हर्नमेंट पाहिजे. आज आपण या मोर्चासाठी जमलो. ट्रॅक्टर एवढे 100, 125 ट्रॅक्टर, 150 ट्रॅक्टर आपण काढले, निघाले. लोक स्वतःहून आले. कशासाठी आले? लोक शेतकरी, शेतमजूर फार दुःखी आहे. शेतकरी मजूर, शेतकऱ्याला मजुराला काम द्यासाठी काही पैसा त्याच्याजवळ नाही आहे. तो स्वतः सध्या कर्जबाजारी झालाय. म्हणून कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे. कर्जमाफी हे सरकार देत नाही. कर्जमाफी काही देत नाही. घोषणा मोठ्या मोठ्या करून राहिले. मोठ्या मोठ्या घोषणा चालू आहे. काल परवा 32,000 कोटीचं काहीतरी पॅकेज डिक्लेअर केलं, पण अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात एक खडकू आला नाही. त्याच्यासाठीच आपण पुऱ्या जिल्ह्यात पुऱ्या महाराष्ट्रात काँग्रेस आणि आपल्या जिल्ह्यात आपण दिवसाचा मोर्चा झाला. चांदूर रेल्वेचा झाला, धामणगावचा झाला, नांदगावचा झाला, धारणीचा झाला, चिखलदऱ्याचा झाला. सर्वीकडे अहंकार आहे. आज आपल्या अचलपूरचा मोर्चा आहे आणि अचलपूरला स्वतःहून ट्रॅक्टर स्वतः शेतकरी आणले आणि स्वतः त्यांचा आवाज स्वतः आपल्याला सांगत आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपला लढा चालू राहील. हा लढा छोटासा ट्रॅक्टरचा आहे, ट्रॅक्टर मोर्चा आहे. पुढचा लढा या जिल्ह्यावर किंवा तालुक्या लेवलवर हजारोच्या संख्येने लोकांचा, शेतकऱ्यांचा राहील. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द समाप्त. विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबूसह सुनील देशपांडे यांचा हा वृत्तांत.